नमस्कार, मी विक्रांत मनोरे. आपल्याला कल्पना असेल की सर्व ALC सेंटरला या जानेवारीपासून किंवा मागच्या महिन्यातसुद्धा डिसेंबरपासून मॉक टेस्ट ही अनिवार्य केलेली आहे. MSCITच्या स्टुडंटसाठी आपल्याला पहिल्यांदा मॉक टेस्ट घेणं गरजेचं आहे, त्यानंतर तो फायनल टेस्ट देऊ शकतो. तर सगळ्या सेंटर्सने मॉक टेस्टसाठीचे आपल्या ज्या काही सॉफ्टवेअर आहे ते लोड केले असतीलच. पण मॉक टेस्ट हँडल करत असताना किंवा सॉफ्टवेअर लोड झाल्यानंतर बरेचसे काही प्रश्न येतात. त्या प्रश्न सर्वसाधारण काय असतील आणि त्यांचे उत्तर काय, ते सांगण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न आहे. म्हणजे मॉक टेस्ट घेत असताना चे काही प्रश्न आणि काही प्रश्न सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करत असताना. तर इथे असं आहे की कुठून आपण मॉक टेस्टसाठीचं असलेलं गाईड आणि अपडेट्स, म्हणजे मॉक टेस्टसाठी अपडेट्स पण येतात, ते कुठून आपण डाउनलोड करणार याविषयी पहिला प्रश्न आहे. तर याचं उत्तर असं आहे की STP www.msbt.com ही जी वेबसाईट आहे MSBTची, त्या वेबसाईटवर तुम्हाला हे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, अपडेटचं सॉफ्टवेअर अर्थात. आणि शिवाय त्याच्यामध्ये एक्झाम गाईडसुद्धा त्यांनी लिंक दिलेली आहे. तर एक्झाम गाईड तर तुम्ही सर्व्हरसाठी असलेलं आणि क्लायंटसाठी असलेलं एक्झाम गाईडसुद्धा तिथे आहे. तर ह्या वेबसाईटला गेलं तर तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट हे डाउनलोड करता येईल आपल्या सर्व्हरवर, आणि गाईड्स पण मिळतील. इथे प्रश्न दुसरा असा आहे की सॉफ्टवेअर हे अपडेटचं आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, कारण मॉक टेस्टचं सॉफ्टवेअर वेगळं आहे, ते आपलं ऑनलाईन उपलब्ध आहे. ते मॉक टेस्टचं सॉफ्टवेअर टाकल्यानंतरचा हा प्रकार आहे या ठिकाणी. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला मॉक टेस्टचं सॉफ्टवेअर टाकायला लागेल, त्यानंतर अपडेट. हे अपडेट परीक्षेच्या 2 किंवा 3 दिवस अगोदर MSBTच्या वेबसाईटवर उपलब्ध असतात. प्रश्न असा आहे की एक्सटेंडा सेटअपवर आपण MSCITची मॉक आणि फायनल टेस्ट घेऊ शकतो का? तर नाही, एक्सटेंडा हे अलाउड नाही. एक्सटेंडावर आपण मॉक टेस्ट किंवा फायनल टेस्ट घेऊ शकत नाही, सॉरी. दुसरा प्रश्न असा आहे की माझ्याकडे सर्व्हर मशीन आहे की ज्याच्यावर मी MSCITची मॉक आणि फायनल टेस्ट घेतो आहे, आणि तोच सर्व्हर वापरायचा का प्रत्येक वेळेला? म्हणजे आता याच्या पुढे प्रत्येक महिन्याला मॉक टेस्ट होणार आहे, तर मग हा सर्व्हर वापरणार का? तर हो, जो सर्व्हर तुम्ही एकदा मॉक टेस्टसाठी इन्स्टॉल केलेला असेल किंवा ज्याच्यावर आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं असेल मॉक टेस्टचं, तर तोच सर्व्हर तुम्ही मॉक टेस्ट आणि फायनल टेस्टला वापरू शकतात. त्याच्यातून तुम्ही MSCITचं सॉफ्टवेअर जे आहे ते कृपया सर्व्हर मशीनमधून काढू नका किंवा मशीनही फॉर्मॅट करू नका. तिसरा प्रश्न आहे की एक्झामचं सेंटर रजिस्ट्रेशन आणि रिॲक्टिवेशन हे अनेक वेळा करावं लागतं का? म्हणजे आपण सेंटर रजिस्टर करणार आणि हे जे आपले क्लायंट्स आहेत ते क्लायंटसुद्धा ॲक्टिवेट करणार आपण, किंवा सर्व्हर आपण ॲक्टिवेट करू रजिस्ट्रेशनसाठी किंवा कसे. तर हे पुन्हा पुन्हा करण्याची गरज आहे का? प्रत्येक एक्झामिनेशनसाठी करण्याची गरज आहे का? तर नाही, सेंटर रजिस्ट्रेशन हे एकदाच केलं जाईल. ही एकदा करण्याचीच फक्त ॲक्टिव्हिटी आहे. ते पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही. एक वेळा तुम्ही केल्यानंतर तेच सर्व्हर मशीन तुम्ही येणाऱ्या अनेक मॉक टेस्टसाठी किंवा फायनल टेस्टसाठी वापरू शकता. किंबहुना मी असं म्हणेल की अपडेटसुद्धा याच्यावर आपण वेळोवेळी डाउनलोड करून ते अपडेट आपण एक्झिक्यूट करायला हवं. पुढचा प्रश्न असा आहे की विंडोज 7 मशीनवर हार्डवेअर कॉन्फिगरेशन जर याच्या प्रोटोकॉलनुसार असेल तर त्या मशीनीवर, म्हणजे विंडोज 7 मशीनीवर ॲज अ सर्व्हर मशीन म्हणून वापरता येईल का मॉक टेस्टसाठी आणि फायनल टेस्टसाठी? हो, तर विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीम असलेलं मशीनसुद्धा आपल्याला ॲज अ सर्व्हर म्हणून, म्हणजे इथे कॅन आय यूज विंडोज 7 मशीन विथ ॲप्रोप्रिएट कॉन्फिगरेशन ॲज अ MSCIT सर्व्हर मशीन म्हणून तुम्हाला वापरता येईल. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग करायला लागतील. ते सेटिंग दिलेलं आहे की तुम्हाला त्या विंडोज 7मध्ये विंडोज 7 प्रोफेशनल, नंतर विंडोज 7 एंटरप्राइजेस आणि विंडोज 7 हे त्या एडिशन्स या ठिकाणी हवा. आणि तुम्हाला UAC सेटिंग ॲज अ नेव्हर नोटिफाय, हे UAC सेटिंग मात्र तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल जर आपल्याला सर्व्हर ॲज अ सर्व्हर म्हणून त्याचं तो वापरायचा असेल तर. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की आपलं जे सध्या अस्तित्वात असलेलं जे इराचं मशीन आहे
ते मशीन ॲज अ सर्व्हर मशीन म्हणून वापरू शकाल का एक्झामसाठी, किंवा त्याच्यात एक्झाम लोड केली तर चालेल का एक्झामचं सॉफ्टवेअर? तर अर्थात हो, ते सुद्धा जिथे आता सध्या जे इराचं आपलं मशीन आहे, इराचं सर्व्हर मशीन की ज्यावर आपण MSCITचा इरा घेत असतो, तर त्या मशिनीवर सुद्धा तुम्ही आताचं सॉफ्टवेअर म्हणजे एक्झामचं सॉफ्टवेअर तुम्ही टाकू शकाल मॉक टेस्टचं. एवढंच आहे, थोडंसं स्लो होईल, मग तुम्ही त्याची रॅम वाढवा, पण ते मशीन तुम्हाला वापरता येईल असं मला ह्या ठिकाणी सांगायचं. नवीन मशीन आपल्याला काही गरज नाही, किंवा तेच मशीन राहून तुम्ही नवीन हार्ड डिस्कवर जर सॉफ्टवेअर लोड केलं तर अजून चांगलं आहे. कारण हार्ड डिस्क ती जशी परीक्षा येईल त्या पद्धतीने ती परीक्षेच्या वेळेला ती हार्ड डिस्क लावायची, नंतर परीक्षा झाल्यानंतर ती हार्ड डिस्क काढून आपली OES किंवा इराची हार्ड डिस्क लावून तुम्ही तेच सर्व्हर मशीन दोन्ही ठिकाणी वापरू शकतात. पुढचा प्रश्न असा, MSCIT क्लायंट हा सर्व्हरला कनेक्ट होत नाही आहे असं त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अनुभव आहे हा, बऱ्याचशा सेंटरला अनुभव आलेला आहे की आमचं क्लायंट मशीन हे सर्व्हरला कनेक्ट होत नाही. तर त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण असं आहे की फायरवॉल म्हणून जे काही आहे ना विंडोजमध्ये, ते टर्न ऑफ पाहिजे. फायरवॉल ही टर्न ऑफ पाहिजे सर्व्हरवर पण आणि क्लायंटवर सुद्धा. कारण क्लायंटच तुम्ही कनेक्ट करणार, तर क्लायंटवर आणि सर्व्हरवर दोन्ही ठिकाणी फायरवॉल जर ऑन असेल तर ते ऑफ असावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात जर अँटीव्हायरस जर असेल त्या क्लायंटवर, तर अँटीव्हायरस अनइन्स्टॉल करा, सरळ सरळ काढून टाका. अन्यथा तुमचं क्लायंट मशीन जे आहे ते सर्व्हरला कनेक्ट होणार नाही. आणि शिवाय मशीनीवर UAC सेटिंग करा तुम्ही त्याच्यावर ॲज अ नेव्हर नोटिफाय म्हणून. आणि इफ द सर्व्हर इज Win7, जर सर्व्हर तुमचा विन सर्व्हर असेल, Win7 विंडो 2003 नाही, तर UAC सेटिंग याच्यावर पण तुम्हाला सेटिंग करायला लागतील ॲज अ नेव्हर नोटिफाय म्हणून. आणि जर प्रॉब्लेम पुन्हा येत असेल तर सर्व्हर मशीनीला तुम्ही अँटीव्हायरस जर असेल लावलेलं, आय मीन इन्स्टॉल केलेलं, तर ते तुम्ही काढून टाका आणि इन्स्टॉल करा. पुढचा प्रश्न असा आहे की मी माझं रजिस्टर केलेलं आहे सेंटर, बट मला काही मॅसेज येतो आहे बघा. हा मॅसेज जरा मी झूम करतो, आपल्याला दाखवायचा प्रयत्न आहे. बघा मॅसेज आलेला असा, मॉक टेस्ट आपण घेतो आहे तिथे हा मॅसेज येतो आहे. त्या मॅसेजमध्ये लिहिलं देअर इज नो रो ॲट पोझिशन 0. हा जो मॅसेज आहे ना, असं जर मॅसेज आला असेल आपल्याला, तर आपण काय करणार, त्याचं सोल्युशन या ठिकाणी आहे की तुम्ही काय करा की जो अपडेट आपल्याला दिलेला आहे, लेटेस्ट अपडेट, जो अपडेट आपल्याला दिलेला असेल ना, तो अपडेट तुम्ही पुन्हा एक वेळा सर्व्हर मशिनीवर पुन्हा या ठिकाणी एक्झिक्यूट करा. अगोदरचा असलेला अनइन्स्टॉल करून नव्याने हा इन्स्टॉल करा सर्व्हर मशिनीवर, म्हणजे हा मेसेज काही तुम्हाला येणार नाही. पुढचा प्रश्न असा आहे की हाऊ टू मॅप अल्टरनेटिव्ह बॅकअप. म्हणजे हा 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 असा काही मेसेज येतो किंवा असा काही स्क्रीन येतो आपल्या याच्यावर, तर तो असं सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी की आपण अजून बॅकअपला मॅपिंग केलेलं नाही आहे, तर आपल्याला इथे मॅपिंग करण्याची सोय आहे. आपण जर कॅन्सल केलं तर पुढे जाऊ शकतं एक्झामला, पण तुम्हाला बॅकअपसाठी कुठेतरी मॅपिंग करणं गरजेचं आहे. तर या मॅपिंगसाठी सोल्युशन आहे इथे की तुम्ही माय कॉम्प्युटरवर राईट क्लिक करा आणि मॅप नेटवर्क ड्राईव्ह असं काही ऑप्शन्स येईल पॉपअप मेनूमध्ये. तिथे तुम्ही ड्राईव्ह सिलेक्ट करून, एक्झाम्पल दिलं आहे झेड म्हणून, किंवा झेड कॉलन किंवा झेड हा ड्राईव्हचं नाव आहे, आणि किंवा ब्राउज इथे त्या ठिकाणी दिलेलं आहे. ब्राउजच्या सहाय्याने तुम्हाला नेटवर्क नेबरहूड किंवा नेटवर्कवर असलेले सगळे टर्मिनल त्या ठिकाणी दिसतील. आणि त्या टर्मिनलपैकी जे टर्मिनल शेअर केलेले आहे, अर्थात सगळे टर्मिनल आपले शेअर्स असतात, तर ते त्याच्यापैकी एक कुठला तरी ड्राईव्ह आपण ॲज अ बॅकअप म्हणून घ्यावा. आणि अत्यंत महत्त्वाचं, सर्व्हरचं मशीन आपण ॲज अ बॅकअप न घेता इतर क्लायंट मशीन जर बॅकअप घेतलं तर ते छानच आहे, ते उत्तमच आहे. आणि काही मेन्शन पण केलेलं आहे की सर्व्हर मशीन इज नॉट अलाउड फॉर बॅकअप. तर तुम्ही सर्व्हर मशीन इज नॉट अलाउड फॉर बॅकअप असा जर मेसेज आला तर मग क्लायंट मशीन ॲज अ बॅकअप म्हणून घ्या. आणि नाही जर आला तर तुम्ही ह्याच सर्व्हर मशीनीवर कुठल्या तरी वेगळ्या ड्राईव्हवर, कारण आपल्या सर्व्हरमध्ये अनेक ड्राईव्हज असतात, त्या ड्राईव्हवर तुम्ही बॅकअप घेऊ शकतात मॅप करून. पुढचा प्रश्न असा आहे, व्हाईल डुईंग एक्झाम सेंटर रजिस्ट्रेशन हा रेफरन्स म्हणून ऑब्जेक्ट रेफरन्स नॉट सेट अँड इन्स्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट असा काही मेसेज आलेला आहे. तर ज्यांना असा काही मेसेज येईल त्यांच्यासाठी पुन्हा एक वेळा सूचना अशी आहे की आपला इंटरनेट IP जो काही आहे तो
स्टॅटिक पाहिजे, तो डायनामिक नको आहे. नंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे फायरवॉल ही ऑफ असावी, ऑन नसावी. नंतर ऑपरेटिंग सिस्टीम विंडो 7 जर असेल तर पुन्हा एक वेळा UAC युजर ॲक्सेस कंट्रोल त्याला म्हटलं जातं. तर तिथे दिलेली प्रोसिजर स्टार्टवर जाऊन रनवर जा. रनवर जाऊन MS कॉन्फिग नावाचं ऑप्शन सिलेक्ट करा. मग टूल्सवर जा. मग सिलेक्ट म्हणून येईल तुम्हाला चेंज UAC सेटिंग. त्याच्यावर लॉन्चवर जर गेले आणि तो मेनू जर बार अप जर पुल डाऊन केला तर नेव्हर नोटिफाय असा आपल्याला संदेश येईल. तो जर सिलेक्ट केला आणि सिलेक्ट केल्यानंतर मग आपल्याला हा मेसेज येणार नाही, पण आपल्याला मशीन आहे रिस्टार्ट मस्ट टेक द इफेक्ट, म्हणजे तुम्हाला मशीन रिस्टार्ट करावं लागेल. समजा ही प्रोसिजर जर आपल्याला अवघड वाटत असेल किंवा ही प्रोसिजरच्या व्यतिरिक्त अजून एक दुसरी प्रोसिजर त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे, तर ती प्रोसिजर काय आहे? ती प्रोसिजर अशी आहे की UAC पुन्हा रन करा. मेनू स्लाइड बारवर नेव्हरवर जा तुम्ही, किंवा एनी अँटीव्हायरस मगाशी पुन्हा पुन्हा सांगतोय की अँटीव्हायरस जर असेल ना तर ते तुम्हाला त्या ठिकाणी असा इश्यू देईल. तर त्यामुळे अँटीव्हायरस हे कम्प्लिटली अनइन्स्टॉल पाहिजे. पुढचा प्रश्न असा आहे, एक्झाम रजिस्ट्रेशन प्रोसेस प्रॉब्लेम आहे की तुम्हाला असा मेसेज आला की सॉरी एक्झाम रजिस्ट्रेशन प्रोसेस इज ऑलरेडी कम्प्लिटेड, यू कॅनॉट रजिस्टर फॉर दिस एक्झाम, असा जर मेसेज आलेला असेल तर आपल्याला पुन्हा एक वेळा MSCIT एक्झाम म्हणजे MSCIT एक्झाम जर आपल्याला कंडक्ट करायची असेल तर सर्व्हर पहिल्यांदा चालू असावा. म्हणजे MSCITचं एक्झाम हा प्रोग्राम चालू असावा. म्हणजे MSCITचा एक्झाम प्रोग्राम जर चालू नसेल आणि सर्व्हर नुसता कनेक्ट ठेवलेला असेल तर मग ते असं मेसेज येणारच आहे. तर ते पहिल्यांदा सर्व्हर मशीन चालू करा, मग क्लायंट मशीन कनेक्ट करा, म्हणजे असा मेसेज येणार नाही. किंवा मग या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे की स्टार्ट रजिस्ट्रेशन, म्हणजे हे स्टार्ट रजिस्ट्रेशन कुठे आहे? म्हणजे मगाशी मी आपल्याला सांगितलं की एक्झाम हे सॉफ्टवेअर चालू केल्यानंतर सर्व्हरवर त्याच्या ठिकाणी स्टार्ट रजिस्ट्रेशन हा मेसेज किंवा स्टार्ट रजिस्ट्रेशन हा जो काही ऑप्शन आहे, व्हेरी सॉरी मेसेज बोलला गेला, मला माफ करा. तर त्या ठिकाणी स्टार्ट रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. निळ्या अक्षरात आलेला असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर मग तो टाईम स्लॉट आणि तो पासवर्ड आणि एक्झाम सेंटर डेट हे सगळं आपण तिथे सगळं सेट केल्यानंतर मग मात्र तुमच्या क्लायंटवर हा वरील दाखवलेला मेसेज येणार नाही. आणि शिवाय मग नंतर क्लायंटला तुम्ही रन करू शकतात. पुढचा प्रॉब्लेम असा आहे की पासवर्ड करेक्ट आहे पण सिस्टीम नाही चालू आहे, कोऑर्डिनेट पासवर्ड इज नॉट करेक्ट. तर बऱ्याचशा वेळा असं होतं, वास्तविक असं व्हायला नको आहे, पण ठीक आहे बाबा, क्लायंट मशीनीवर जर असा काही मेसेज आलेला असेल तर त्याचा अर्थ असा आहे किंवा त्याचा अर्थ एक तर असा होईल की तुम्ही पासवर्डच चुकीचा देत असाल, किंवा जर पासवर्ड बरोबर देत असाल तर पुन्हा एक वेळा बघून घ्यायचं आहे की आपलं कॅप्सलॉक मशीन किंवा कॅप्सलॉक हे जे बटन आहे ऑन असू शकेल. तर जर हे ऑन असेल तर ते बघा, ऑफ करा आणि मग तो करून बघा. SQL रिलेटेड प्रश्न आहे इथे या ठिकाणी, SQL सॉरी. तर त्याचा काही प्रश्न आहे, असा काही मेसेज जर आला तर आपल्याला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न की अशा पद्धतीने तुम्ही हे सोल्युशन फॉलोअप करा. त्यानंतर EMS ऑफिस नॉट इन्स्टॉल इश्यू असा येतो. हे बघा, असा स्क्रीन येईल क्लायंटवर. इथे क्रॉस दिलेले असतील आणि दिलेलं असेल की MS वर्ड 2010. तर आपण अपडेट जर लोड केलेला नसेल, जो आता म्हणजे प्रत्येक परीक्षेच्या वेळेला नवीन अपडेट येत जातील, तर जर अपडेट जर लोड केलेला नसेल ना तर हा मेसेज निश्चितच येईल. इवन काही मेसेज असे की जे दर्शवले गेलेले नसेल. तर या ठिकाणी स्क्रीन रिझोल्युशन समजा 1024x768 आहे आणि आपलं युजरमध्ये रिझोल्युशन आपण वेगळं ठेवतो जनरली शार्प रिझोल्युशनसाठी किंवा शार्प पिक्चर दिसण्यासाठी. तर इथेही असा क्रॉस येईल, तर ते रिझोल्युशनसुद्धा आपण या ठिकाणी चेंज करू शकतात. शिवाय काही मेसेज आहेत बघा इथे खाली, म्हणजे याला आपल्याला समजलं असेल की आपण अपडेट जर लोड केला किंवा अपडेट जर आपण इन्स्टॉल केलं पद्धतशीर क्लायंटवर तर निश्चित हा मेसेज येणार नाही आपल्याला. त्यानंतर सर्व्हर नेम इज एंटर्ड केलं आपण सर्व्हरचं नाव,
पण सिस्टीम आपल्याला काही ती ॲक्सेप्ट करत नाही, असं काही मेसेज आहे बघा. प्लीज एंटर द व्हॅलिड MSCIT एक्झाम सर्व्हर नेम. तर असं सुद्धा आहे. तर हे अशा वेळेला येतं की ज्या वेळेला आपलं मशीन जर असेल चुकीने क्लायंट मशीन हे लॅनला जर कनेक्ट नसेल तर असा मेसेज त्या ठिकाणी येऊ शकेल. तर पहिले कन्फर्म करा की आपलं मशीन लॅनला प्रॉपर कनेक्ट झालेलं आहे किंवा नाही. जर कनेक्ट असेल तर आपल्याला काही असेही काही सेटिंग्स आहेत की ते सेटिंग्स करायला लागतात. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटिंग्स असतात, ते लॉग इनला जाऊन रीड राईट जे काही असतात ना ते क्लायंट टर्मिनलवर त्याला फुल कंट्रोल देऊन द्यायचा, रीड आणि राईट कंट्रोल. समजा रीड राईट कंट्रोल पण दिला गेलेला आहे त्या क्लायंट मशिनीवरनं, तरी देखील जर प्रॉब्लेम येत असेल तर मग पुन्हा एक वेळा तेच आपण फायरवॉल ऑफ करा, फायरवॉल जर ऑन असेल तर, किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे UAC सेटिंग हे आपण सांगितल्याप्रमाणे सेट करा. एक प्रश्न असा आहे की चेकिंग सपोर्ट फाईल प्रोसेस फेल. तर ह्या ठिकाणी बघा हे सगळं व्यवस्थित आहे. 2013 दाखवते, रिझॉल्युशन बरोबर दाखवते, परंतु इथे वेब कॅमेरा जो काही आहे ना तो फाईल्स रिक्वायर्ड जे काही आहेत ना इथे चेकिंग सपोर्ट फाईल प्रोसेसला क्रॉस दाखवत आहे. जोपर्यंत हा क्रॉस किंवा जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकत. तर अशा वेळेला असं काही आहे ते म्हणजे पुन्हा एक वेळा क्लायंट मशिनीवर पुन्हा एक वेळा इन्स्टॉलर जो काही आहे ना तो क्लायंट मशिनीवर स्वतंत्र इन्स्टॉलर एक्झिक्यूट करा. पुन्हा तो शेअरिंग करून एक्झिक्यूट करू नका. क्लायंटवर तो डाउनलोड करून घ्या किंवा क्लायंटवर तो कुठल्या ड्राईव्हला कॉपी करून घ्या आणि मग तिथून ती installer.exe नावाची फाईल ती तुम्ही रन करा. आणि रन केल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एक वेळा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे कंट्रोल्स आहेत, राईट्स जे आहे ते फुल रीड राईट कंट्रोल्स जर आपण दिले असतील तर हा मेसेज निघून जाईल. कारण ह्या ज्या फाईल्स असतात वर्ड, एक्सेलच्या, PPTच्या, ह्या नंतर तो आपल्याला त्या ठिकाणी अलाउड करतो. इवन कॅमेरा जर लावलेला नसेल, आता कॅमेरा तर तुम्हाला लावणं कंपल्सरी आहे, पण जर लावलेला नसेल तर इथेही क्रॉस येईल तुमचा या ठिकाणी की आपण कॅमेरा लावलेला नाही आहे. पुढचा प्रश्न असा आहे, फेल्ड व्हाईल कनेक्टिंग टू रिमोट सर्व्हर. रिमोट सर्व्हरला हे बघा असा मेसेज आला, फेल्ड व्हाईल कनेक्टिंग टू रिमोट सर्व्हर. तर रिमोट सर्व्हरला आपण आपलं टर्मिनल कनेक्ट होत नाही आहे. तर पुन्हा एक वेळा आपले ॲड्रेसेस चेक करा, IP ॲड्रेस, आणि तो स्टॅटिक आहे आणि तो डायनामिक नाही तो कन्फर्म करा. आणि फायरवॉल जे काही आहे ते ऑफ करा. पुन्हा एक वेळा UAC सेटिंग आपण करायचं आहे नेव्हर नोटिफायकडे. पुढचा मेसेज आहे, व्हाईल इन्स्टॉलिंग अपडेट वी गेट मेसेज एरर डिलेटिंग फाईल ऑर फोल्डर. असा जर स्क्रीनशॉट आपल्याला की असा जर येत असेल स्क्रीन तर त्याच्यासाठी सोल्युशन आहे. तर ॲडमिनिस्ट्रेशन राईट याला दिलेले नाही आहे पुन्हा एक वेळा. तर त्याचे राईट्स जे आहे ते फुल रीड राईट कंट्रोल करा. म्हणजे आपण इतके काही प्रॉब्लेम्स पाहत आहोत त्याच्यामध्ये आवर्जून सांगायसारखं असं वाटतं की जनरली भरपूर काही प्रॉब्लेम जे येतात ना ते आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही राईट्स आहेत ते फुल कंट्रोल न दिल्यामुळे. म्हणजे समरी आहे की ते द्या आणि फायरवॉल जे आहेत ते तुम्ही ऑफ करा. फायरवॉल पण ऑफ न केल्यामुळे भरपूर काही प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी येतात. तर हा प्रकार आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम्स असतील तर कृपया तुम्ही LLC RLC ला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि माझाही नंबरवर आपण कॉन्टॅक्ट केला तर काही प्रॉब्लेम नाही. 9890068468 9890068468 हा माझा नंबर आहे. मला ह्या मोबाईलवर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. याच्या व्यतिरिक्तही काही असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू व्हेरी मच. ही जी काही फाईल आलेली आहे ही फाईल LLC कडून मला आलेली आहे आणि त्या फाईलचं मी मराठीतून ऑडिओमध्ये रूपांतर करून ती सादर केलेली आहे. तर कर्टसी गोज टू RLC LLC. त्यांच्याकडनं ही फाईल मिळाली आणि मला असं वाटलं की आपण काही इथे सांगावं. तर तो प्रयत्न आहे. काही चुकलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी. थँक्यू व्हेरी मच.